कायद्याचे रक्षण करणाऱ्या हातांनी जर कायद्याचा गळा घुटला तर काय होतं हे तामिळनाडूच्या तुतुकुडी जिल्ह्यातून समोर आले आहे। हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याची गोष्ट नाही तर संपूर्ण अंगावर काटा आणणारी एक क्रूरता वास्तवता दाखवणारी आहे। तारीख होती 19 जून 2020। संपूर्ण जग हे कोरोनाच्या दहशतीखाली आणि कडक लॉकडाऊन मध्ये अडकलेलं होतं। याच काळात तामिळनाडूमधील साताकुलमच्या एका बाजारपेठेमध्ये पी जयराज आणि त्यांचा तरुण मुलगा बेनिक्स यांचं मोबाईल रिपेअरिंगचं एक दुकान होतं। त्या दिवशी त्यांचं दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा अवघे 10 ते 15 मिनिट जास्त वेळ उघडं राहिलं आणि ही छोटीशी गोष्ट त्यांच्या जीवावर बेतली। गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दुकान बंद करण्याच्या कारणावरून जयराजांशी वाद घातला। किरकोळ शब्दांनी सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांनी जयराजांना ताब्यात घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वडिलांच्या काळजीत असलेला त्यांचा मुलगा बेनिक्स धावत पळत पोलीस ठाण्यात पोहोचला। तिथे परिस्थिती निवळण्याऐवजी अधिकच बिघडून गेली। पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आणि रागाच्या भरात पोलिसांनी या पितापुत्रांनाच कोठडीत डांबलं। पण लॉकडाऊनच्या त्या 4 भिंतीआड जे काही घडलं त्याने केवळ माणुसकीलाच काळीमा फासला नाही तर संपूर्ण देशालाच हादरून सोडलं। पोलीस कोठडीत या दोघांवर अशा प्रकारे अमानुष अत्याचार करण्यात आले की शेवटी या मारहाणीत या बापलेकाचा दुर्दैवी अंत झाला आणि अखेर 6 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयानं या प्रकरणातील दोषी 9 पोलीस कर्मचाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे। एका साध्या दुकानदाराला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी इतक्या अमानुषपणे का मारलं? मदुराई न्यायालयाने आपल्या निकालात पोलिसांवर कोणते नेमके ताशेरे ओढले आहेत? या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, 2020च्या सालामध्ये अख्खा देश कोरोनाशी लढत होता। चौकडे भयान शांतता आणि पोलिसांचा कडक पहारा असायचा। अशाच एका तणावपूर्ण वातावरणात तामिळनाडूच्या सातामकुलममध्ये एक सामान्य कुटुंबासोबत जे काही घडलं ते ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील। पी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स हे दोघेही अतिशय साधे व्यावसायिक होते। त्यांचा उदरनिर्वाह चालणारं एक छोटं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान होतं। त्या दिवशी घड्याळाचा काटा नियमापेक्षा अवघे 10 ते 15 मिनिटं पुढे गेला आणि ही छोटीशी मानवी चूक त्यांचं विनाशाचं कारण ठरली। गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जेव्हा त्यांना दुकान बंद करण्याचा आदेश दिला तेव्हा जयराज आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। खरं तर ही चकमक समारोपचारानं मिटायला पाहिजे होती, पण वर्दीचा अहंकार आडवा आला म्हणावा का आणि एक क्षुल्लक वादाचं रूपांतर एका मोठ्या संघर्षात झालं। पोलिसांनी थेट जयराजांना उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं। आपल्या वृद्ध वडिलांना पोलीस घेऊन गेलेत हे कळताच घाबरलेला बेनिक्स तातडीनं पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि मदतीसाठी याचना करू लागला। पण तिथे गेल्यानंतर परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीनच बिघडून गेली आणि बेनिक्सनं विचारलेले प्रश्न यावेळी पोलिसांना अपमान वाटले आणि या रागाच्या भरात या दोघा पितापुत्रांना पोलिसांनी थेट कोठडीमध्ये दाबून ठेवलं। आता विचार करा, नियम मोडला म्हणून शिक्षा काय असावी? तर एखादा दंड, समज किंवा फार तर फार 1-2 दिवसाची कोठडी। पण सातामकुलमच्या पोलीस स्टेशनमध्ये कायद्याची ही व्याख्याच बदलली होती। त्या रात्री जे घडलं ते केवळ बेकायदेशीर नव्हतं तर ते माणुसकीलाच काळीमा फासणारं होतं। पोलीस ठाण्याच्या त्या बंद खोलीत या पितापुत्रांवर अशा प्रकारे पोलीस तुटून पडले की जणू ते गुन्हेगार नसून कोणत्या तरी जन्माचे बदला घेत आहेत। अमानुष मारहाण, न बोलता येण्यासारखं टॉर्चर आणि क्रूरतेचा कळस तिथं गाठला गेला होता। दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या जखमा समोर आल्या तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की ही मारहाण केवळ शिस्तीसाठी नव्हती तर ती एक अमानवीय सुडाची परिसीमाच गाठलेली होती। पण त्या रात्री झालेल्या अमानुष मारहाणीनंतर या पितापुत्रांना तातडीनं उपचारांची गरज होती, पण दुर्दैवानं त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळण्याऐवजी कोविलपट्टी उपकारागृहामध्ये हलवण्यात आलं। त्यांच्या शरीराच्या जखमा खोल होत्या आणि मनोधैर्य पूर्णपणे खचलेलं होतं। प्रकृती वेगानं खालावत होती आणि 22 जून 2020 रोजी नियतीनं क्रूर थट्टा केली। तरुण असणारा बेनिक कोठडीतच त्याचा मृत्यू झाला। हा धक्का पचवण्याआधीच अवघ्या 24 तासात म्हणजे 23 जूनला त्यांचे वडील असणारे जयराज यांनीही जगाचा निरोप घेतला। एका सुखी कुटुंबातील 2 आधारस्तंभ पोलीस कोठडीतच संपले। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खा तामिळनाडू संतापाने पेटून उठला। रस्त्यापासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त एकाच प्रश्नाचा टाहो फुटला होता की काय त्यांच्यासोबत झालं आणि हा त्यांच्यासोबत झालेला न्याय होता का? या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून याचा तपास हा सीबीआय कडे देण्यात आला आणि सीबीआयनं कोणत्याही दबावाला बळी न पडता तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी जबाब आणि वैद्यकीय अहवाल गोळा केले आणि तपासाअंती त्यांनी न्यायालयासमोर तब्बल 2427 पानाचं महाप्रचंड असणारं आरोपपत्र दाखल केलं आणि यातून एक भयान वास्तव समोर आलं। हा काही योगायोग किंवा अपघात नव्हता तर हा पोलिसांकडून झालेला एक नियोजनबद्ध अत्याचार होता ज्याचा शेवट या दोघांच्या मृत्यूने झाला।
त्यानंतर सुरू झाली ती 6 वर्षाची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई. साक्षीदार फिरले, युक्तिवाद झाला, पण त्याचा सत्याचा विजय व्हायचा होता आणि अखेर सत्याचा विजय देखील झाला आणि अखेर मदुराई न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलं. न्यायमूर्ती मुत्तुकुमारन यांनी निकाल देत असताना जे शब्द वापरले होते ते ऐतिहासिक होते. त्यांनी स्पष्ट केलं की हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीतला आहे. ज्यांच्या खांद्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर निरापराध नागरिकांचे जीव घेतले तर त्यांना माफी नाही. न्यायालयानं ठणकावून सांगितलं, अशा प्रकरणात केवळ जन्मठेप पुरेशी नाही, कारण जर अशा वेळी कठोर पाऊल उचललं नाही तर सामान्य माणसांचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल. परिणामी न्यायालयानं दोषी ठरवलेल्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली. कस्टडियल डेटच्या इतिहासात इतकी मोठी शिक्षा मिळणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. केवळ शिक्षाच नाही तर पीडित कुटुंबांना 1,40,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेत. जर दोषींनी हा दंड भरला नाही तर त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडितांना दिली जावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्तींनी आपल्या निरीक्षणात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली, ती म्हणजे कोठडीतील मृत्यू हा समाजासाठी कलंक आहे. सत्ता आणि अधिकार जिथे असतात तिथे जबाबदारीचं भान नसेल तर लोकशाही धोक्यात येते. फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये तत्कालीन निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बालकृष्णन आणि रघु गणेश यांच्यासह एकूण 9 जणांचा समावेश आहे. यातील 10व्या आरोपीचा पालदुराईचा कोविडमुळे आधीच मृत्यू झाला होता. पण हा निकाल म्हणजे केवळ वर्दीच्या आड लपलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा नाही तर त्यांच्यासाठी ही एक चपराक आहे. हा निकाल देत असताना मदुराईच्या न्यायाधीशांनी अमेरिकेतील गाजलेल्या जॉर्ज फ्लॉइड या प्रकरणाचा दाखला दिला आहे आणि अतिशय गंभीरपणे नमूद करत त्यांनी म्हटलं आहे की पोलीस कोठडीत होणारे मृत्यू हा आपल्या सुसंस्कृत समाजाला लागलेले कलंक आहे. पोलिसांनी त्या बापलेकांसोबत जे काही केलं त्याबद्दल भाष्य करताना न्यायालयानं म्हटलं की ही घटना म्हणजे कुंपणाने शेत खाण्यासारखा प्रकार आहे. सत्तेचा वापर जिथे होतो तिथे तितकीच मोठी जबाबदारी असायला हवी, कारण रक्षकच जर भक्षक बनले तर आपल्या लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने एक गोष्ट मात्र काळजात नक्की कोरली गेली, ती म्हणजे कायद्याची वर्दी अंगावर आहे म्हणून कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची सूट यांना देखील नाहीये. ही घटना फक्त जयराज आणि बेनिक्स या 2 व्यक्तीवर झालेल्या अन्यायापुरती मर्यादित नाही तर ती आपल्या संपूर्ण व्यवस्थेसमोर उभा असलेली एक आरसा आहे. कोठडीतील मृत्यू हा केवळ कायद्याचा भंग नसून तो लोकशाहीच्या मूल्यांचा खून आहे. म्हणूनच या 9 पोलिसांना झालेली फाशीची शिक्षा म्हणजे केवळ एक निकाल नाही तर तो सत्तेचा माज दाखवणाऱ्या प्रत्येकासाठी एक निर्वाणीचा इशाराच असेल. कायद्याचं काम दडपणंही आहे आणि त्यासोबत लोकांचं रक्षण करणं आहे हे देखील यांनी स्पष्ट केलंय. जयराज आणि बेनिक्स यांच्या बलिदानाने आज प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात एक प्रश्न नक्की उभा केलाय की ज्यांच्यामुळे आपल्या रक्षणाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांच्या समोर आपण खरंच सुरक्षित आहोत का? कदाचित मदुराई न्यायालयाच्या निकालानं या प्रश्नाच्या उत्तराला थोडीशी आशेची किनार मिळाली आहे. न्याय मिळायला वेळ लागला, संघर्ष करावा लागला, पण सरते शेवटी एक संदेश जगासमोर आला की या देशात संविधानापेक्षा कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणानंतर आणि पोलिसांना झालेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? अशा कठोर निकालांमुळे व्यवस्थेत बदल होईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.